सद्गुरु सारिका स्थापना राखा इतराच्या लेखा कोण करी किंवा जाणवर म्हणतात राजाची कांथा काय कमाले मनाची आतोडे जे मनात इच्छा करी राजाची बायको ते तिला मिळतो हे राजाची पत्नीचं वैभव तसं सद्गुरूचा शिष्याला भक्ताला काय सांगताचे होऊन राहणार आहे जे जे इच्छा करू ते ते आवडीचा झाले तसं सर्वस्व जे पाहिजे ते वैभव काय गुण आहे सांगा काय गुण या महारीची काय परमार्थाचं वैभव आहे एक प्रथम माणसाला लागतं आपल्याकडे 10 प्रथम केले असते आता तरी ते वाजणार शिल्लकच आहे आपल्याकडे टाळकरी मृदंग किती मोठं वैभव आहे जीवन जात पण सेवा आणि नेम नामावने नेम प्राणा संसारची नाही तरी बेटी विठोबाची एके दिवशी हरिदिनी एकादशी होती कार्तिकी एकादशीला देव नामदेवरायच्या घरी गेले आणि नामदेवरायला म्हणले एक वृद्ध वारकऱ्याचं रूप घेतलं साध्या माणसाचं देव घरी गेले आणि नामदेवरायच्या घरी जाऊन त्यांच्या बायकोला सांगितलं तारा भिक्षा मागितली नामदेवरायच्या पत्नी भिक्षा वाढण्यासाठी फराळीचं घेऊन आल्या आणि देवाने सांगितलं हे बाई मला आज फराळ नकोय मला भाकरी दे नामदेवरायच्या बायकोने सांगितलं हे हरिदासाचं घर आहे हे नामदेवरायचं बाबा घर आहे तुम्ही नवीन दिसता इथं भाकरी मिळत नाही आणि एकादशी त्यानं सांगितलं मी उठून जात नाही मला इथं जेवायला दे असं म्हणताना बिचारीने विनंती केली ऐका ना म्हातारं माघारी गेली सासूला सांगितलं पुन्हा गामुशेठी बनवाई आल्या विनंती केली ऐके ना नामदेवराय पांडुरंगाच्या मंदिर दरबारातलं कीर्तन संपलं आणि नामदेवराय घरी आले तर हा गोंधळ गल्लीतली माणसं बाया बळ्या झाल्या म्हाताऱ्याला समजवत होत्या ऐका म्हातारं काय ऐकत नव्हतं देव जो लीला करतो ते उभं करतो नाही टाकत्या वाढवी महत्व वडिलाचे आपल्या भक्ताचं महत्व वाढवण्यासाठी देव करतो का म्हणे तुझी खेरे तुझी खाई दोन्ही मंगळ नामदेवराय आले आईला विचारलं काय म्हणते बाबा जेवायला ते म्हणतात फराळीचं केलं तर खात नाही भाकरी मागतात नामदेवराय गेले वारकरी होते मस्त का हे पायावरी किंवा पुढे बोलले मधून श्री संताची किंवा त्याच्या पुढे जाऊन सांगतो भक्ताची अवस्था जे जे दिशे भूत ते ते माणिजे भगवंत आपते वरची त्याच्या पुढे दानवाच्या पुराव्यानंतर पुन्हा सांगतो जळी स्थळी काष्टी पाषाणी सकळ आहे म्हणारी सर्वार्थी देवै म्हणणारी संत त्याच्या पुढे जाऊन तुकोबरे म्हणतात विठ्ठल जळी स्थळी Thank you.
सर्वांसाठी विठ्ठल आहे हा भाव ऐका. ऐका. नामदेव रायाने देव आहे भाव माहित आहे. पायावर डोकं ठेवणं सांगितलं. बाबाजी हरिदिनी एकादशी आम्हाला अन्न मिळत नाही, तुम्ही फराळ करा, आम्हाला नसल्या चालू पोट भरून कराच. त्यांना सांगितलं, ओ नामा तुझी कीर्ती फार मोठी ऐकलेली, तू पांडुरंगाचा लाडका बघतोय, तुझ्या घरून म्हातारे एखादा उपाशी लावतो, काय तुझ्या महत्वाचं आहे, पुण्य आहे. नामदेवराय म्हणजे हे बघा, तुम्ही काय जर म्हटलं आमच्या घरात भाकरी आज होणार नाही. देव हाताला पेटले, का हाताला का पेटले? नामदेव राहायचं मोठे पण नव खरा ताकद दाखवायची. म्हातारा उठलं, मग ते मांडी घालून बसलं, पायाचा जोडा चालला बसलं आणि सांगितलं जीव घातलं तोपर्यंत हालत. नामदेवराय म्हणजे नाही आणला तर चालत, पण मी काय तुला भाकर देत नाही. दोन माणसं ठाम तत्वावर आहे. तत्वामध्ये काय आहे बघा, किती मी हरत नाही. ते मला नाही आला तर नाही आला, मी जीव घालत नाही. बघा हे भक्ताची अवस्था आहे. ज्यानं देवानं सांगितलं नामा मी मरणार आहे, माझ्या पोटात दाखवली, मी 15 दिवसाचा उपाशी. नामदेवरायला म्हणजे महिन्याचा जरी असला, तुझ्या सगळ्या चाली मला माहित आहे. चाटून खातो आणि उपाशी म्हणून येतो. सगळ्याला पशुदेव मला माहित आहे. बस म्हणजे उपाशी राहा. त्याला पाय फोडायला चालू केलं, मला मरतो, जीव जातो, पाणी पाजतो, फराळा खाऊ घालतो, खिचडी देतो तुला बकरीची, पण भाकर देणार. नामा म्हणे नेम प्राणा संसाटी नाही गाडी भेटो. नामदेवराय म्हणतात प्राण गेला तर शेवट तुझी माझी भेट पांडुरंगाशी. पण मी काय तुला जीव घालत म्हातारीनं पाय फोडून गेलं की लोक लय विचित्र आधी माझ्या बघायलेली बी होती. जीव म्हणायच्या हा म्हाताऱ्याला म्हण आता मला फराळीचं आणि म्हातारं मेल्यावर दोघं चौघांनी म्हणजे आता तुझ्यावर केस होती, आता येते सरकार, आता येते त्यावेळेला मुस्लिम राज्य बेदरच आता येते. नामदेवराय म्हणले विचार नागा माझा गोंदा या पोराव काय म्हणले. आणि बायकोला म्हणजे गाडगान आपलं ते गाडगान आणि चारी पोराला सांगितलं ताटी बांधली, म्हाताऱ्याला वर झोपिलं, तुम्ही खांदा द्या मला, मी याला पाणी पाहिजे. उचललं सगळं नेलं देवाला चंद्रभागेत आणलं. तो निवांत वर झोपलंच होतं म्हातारं. लोक म्हणजे पाय वाढ महाराज याला पाय टाकत आहे, म्हातारं मेलं तर वाढ माती करायचे. सरळ रचलं, सरणावर ठेवलं आणि पाणी पाजाय गेलो. नामदेवराय म्हणजे बासकी उठ आता त्यानंतर देतो पिठवून. गपचूप खाऊ घालवे मला. नामदेवराय म्हणजे नाही तरी भेटी भेटो, प्राण गेला तर चालत. नामदेवरायनं काडी लावली आणि सरपण पेटलं आणि देव खडखडून उठलं आणि चंद्रभर उडी टाकली आणि कडकडून नामा. मग लोक म्हणजे पायप्रमाणे देवा तू म्हातारा होऊन आला. हो, माझ्या नामाचं महत्व वाढवण्यासाठी मला काही करावं लागतं. गाणं सांगितलं देवा मरायची ताटीवर जायची कशाला असली सोंग करतो. त्यावेळेला भगवान माझ्या भक्तासाठी कीर्ती मोक्याचे झाला अष्टदायी दिशेला कीर्ती वाढवण्यासाठी मला काय बी करावं लागतं. म्हणून आज मी ताटीवर झोपलो गेल्याने काय वाटतो देऊ नको. सगळ्यांनी श्रावण चंद्रभागेत पुण्यक्रायचं केलं तर पुण्यक्राय प्रगट झाले. देवा सगळ्याला घेऊन नामदेवराय घरी आले. बांधव असे प्रसंग जीवनात एवढी माझी गुरुबंधू माता भगिनी सगळे वडीलधारी मंडळी महामारीच्या दुःखातून आलो आपण, परत जीवत होऊन आलो. आमचे दादाचे जीवले मित्र एकवीचे 5 जण
कोणीच म्हणत नव्हतं. करोना झाला, भयान परिस्थितीत पुनर्जीवन झालं तेव्हा काही दास झालं. आमचे जगन्नाथ दादा भोले बाबाचे एक श्रेष्ठ भक्त, फार मोठे व्यक्ती.